नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। लोकसभा चुनाव के समय हफ्ता वसूली विरोधी पथक ने पकड़े हथियारों का जखीरा बरामद। इस समय लोकसभा 2024 का चुनाव शांतिपूर्ण कराने के लिए पुलिस ने कमर कस ली है। जगह जगह तलाशी ली जा रही है और पुराने अपराधियों पर नकेल कसा जा रहा है। इसी क्रम में थाने की हफ्ता वसूली पथक ने एक मुखबिर की सूचना के आधार पर थाने के रिबोरी में जाल बिछाकर उसके पास से 4 पिस्तौल, 2 देशी रिवाल्वर, 1 मैगजीन और 18 जिंदा कारतूस बरामद किया है, जिसकी कीमत 3,40,000 रुपये है। आरोपी का नाम शंभू सुरेश महतो 35 वर्ष है। वह विक्रोली टैगोर नगर में रहता है। उसका मूल गांव विहार है। पुलिस की जांच में पता चला कि आरोपी शातिर अपराधी है। उसके ऊपर नई मुंबई के राबाले पुलिस स्टेशन में हत्या का मामला दर्ज है और वह जमानत पर बाहर है। बाईट पुलिस अधिकारी। माननीय इलेक्शन कमिशनच्या सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे। त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API करमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्याची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्री करता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला। या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा, पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 18 जिवंत कारतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे। प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते। तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढील आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे। बॅकग्राऊंड काय आरोपीचा? हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे, हा जुना गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता। 11 वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे। समाचार कैसा लगता है हमें कमेंट करके बताएं। धन्यवाद। आपका दिन शुभ हो।